आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे हिम्मतबाज हेमू. आज पाकिस्तानात असलेला सिंध प्रांत हा फाळणीपूर्वी हिंदुस्थानाचाच एक भाग होता. त्या प्रांतात सकर म्हणून असलेल्या ज्या गावाजवळ सिंधू नदीला धरण बांधले गेले आहे त्या गावची गोष्ट. वर्गात शिकवत असताना एकदा गुरुजी विद्यार्थ्यांना म्हणाले, पशुपक्ष्यांप्रमाणे आयुष्याचे दिवस नुसते खाण्यापिण्यात घालून केव्हा तरी मरून जाणारे लोक अमाप असतात, पण त्यांच्या जगण्याला अर्थ नसतो. जो मनुष्य आपल्या धनाचा, सामर्थ्याचा व सत्तेचा उपयोग देशाच्या, धर्माच्या व समाजाच्या हितासाठी करतो किंवा सहसा कुणाला जमणार नाही असे कार्य करून दाखवतो, तोच या जगात मेल्यानंतरही कीर्तिरूपाने जिवंत राहतो. गुरुजींचा हा उपदेश ऐकून वर्गातला 12-13 वर्षाचा हेमू नावाचा एक विद्यार्थी उभा राहून म्हणाला, गुरुजी, माझ्याजवळ पैसा नाही, सामर्थ्य नाही आणि सत्ताही नाही. मग कीर्ती मिळवण्यासाठी मी काय करू? हेमूच्या या प्रश्नाचे कौतुक वाटून गुरुजी म्हणाले, हेमू, तू अत्यंत बुद्धिमान आहेस. सडपातळ असलास तरी अतिशय काटक आहेस. तेव्हा तू स्वतःचा विचार कर आणि जी गोष्ट सहसा इतर कुणाला जमणार नाही अशी गोष्ट करून दाखव, म्हणजे तुझ्याकडे कीर्ती आपोआप येईल. गुरुजींचे हे उत्तर कानी पडताच हेमूच्या डोक्यात एक विचार गरगर फिरू लागला. अखेर त्याचा विचार पक्का झाला आणि शाळेतून बाहेर पडताच त्याने मित्रांमध्ये आपला बेत जाहीर केला. पुढच्या रविवारी दुपारी मी गावाबाहेरच्या उंच टेकडीच्या माथ्याकडे जाणाऱ्या खडबडीत व चढ्या पायवाटेने सायकलवरून त्या टेकडीचा माथा गाठणार. हेमूची ही घोषणा ऐकून त्याच्या घरची माणसे, त्याचे मित्रपरिवार त्याच्या या धाडसापासून परावृत्त करण्याचा, पराकोष्टीचा प्रयत्न केला. पण हेमू आपल्या निर्धारापासून काही केल्या ढळेना. हेमूने आठवडाभर सराव केला. आठवड्यानंतरच्या रविवारी त्याचा विक्रम पाहण्याकरिता टेकडीच्या पायथ्याशी सगळे गाव लोटले. खडबडीत चढ्या पायवाटेवरून सायकल चालवताना हेमू पडल्यावर त्याला उचलून ताबडतोब डॉक्टरांकडे नेता यावे म्हणून टेकडीच्या पायथ्यावरून ते माथ्यापर्यंत वाटेवर अधूनमधून तरुण सावधपणे उभे राहिले होते. पण हेमूने अंगातली शक्ती एकवटून सायकल अशी जोराने मारली की बघता बघता तो त्या टेकडीच्या माथ्यावर पोचला. हिम्मतबाज म्हणून त्याने खरोखर कीर्ती मिळवली. पुढे काही वर्षांनी म्हणजे सन 1942च्या ऑगस्टमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजांना उद्देशून भारत छोडो चळवळ सुरू केली. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद आदी शेकडो नेत्यांना व त्यांच्या हजारो देशभक्त अनुयायांना तुरुंगात डांबले. परंतु इंग्रज सरकारच्या हातावर तुरी देऊन काही पुढारी, अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. ते चळवळ चालू ठेवू लागले. पोलीस चौक्यांवर हल्ले करून तिथल्या बंदुका पळवणे, तारायंत्र बंद पाडणे, सरकारी खजिने लुटणे असे प्रकार जिकडे तिकडे सुरू झाले. त्यामुळे चवताळून गेलेल्या ब्रिटिश सरकारने आपल्या सैन्याच्या बळावर ती चळवळ क्रूरपणे दडपायला सुरुवात केली. अशीच सैनिकांनी व शस्त्रांनी भरलेली एक आगगाडी जवळच्या रेल्वे मार्गाने रात्री जाणार असल्याची बातमी हेमूला लागली. या सैनिकी फलटणीला असे सुखासुखी जाऊ दिले तर सैनिक कुठल्या तरी गावच्या आपल्या देशबांधवांवर गोळी चालवून त्याचे प्राण घेतील. तेव्हा गाडीच उलथवून त्या सैनिकांची आपण वाट लावावी असा विचार हेमूने केला. रात्रीच्या अंधारातून लपतछपत तो रेल्वे मार्गाकडे गेला आणि रेल्वे रुळांना सांधून ठेवणाऱ्या फिश प्लेट्सच्या आपल्या हत्यारांच्या मदतीने काढून टाकू लागला. तेवढ्यात ब्रिटिश पोलीस व हेर यांनी त्याला पकडले. त्यांच्यावर ब्रिटिश सत्ता उलथवून पाडण्याचा आरोप ठेवून खटला भरला. न्यायालय हे ब्रिटिश लोकांचेच असल्यामुळे हेमूला फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशी देण्यापूर्वी त्याची आई त्याला भेटायला गेली. आई, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याबद्दल मला मरण येणार आहे याचं माझ्या मनात अलौकिक समाधान वाटत आहे. 8 जानेवारी 1943 रोजी या हिम्मतबाज हेमूला फाशीचे मरण आले, पण त्याचे नाव भारताच्या स्वतंत्र संग्रामांच्या इतिहासात अमर झाले. अजून अशाच गोष्टी ऐकण्यासाठी लाईक आणि फॉलो करा या चॅनलला.